काळा दिन साजरा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करत महाराष्ट्र एकीकरण समितीने शहर पोलीस आयुक्तांना निवेदन दिले। दरवर्षीप्रमाणे यंदाही MES तर्फे काळा दिन साजरा करण्यात येणार आहे। जिल्हा प्रशासन काही कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन काळा दिन साजरा करण्यास परवानगी देत नाही अशी तक्रार करण्यात आली। माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की काळा दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना MES संघटनेने आमंत्रण दिले आहे। 1 नोव्हेंबरची काळ्या दिनाची निषेध फेरी ही केंद्र सरकारच्या विरोधात असते, कारण केंद्र सरकारनं आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि त्या निषेधार्थ केंद्रानं आमचा प्रश्न सोडून आम्हाला मराठी राज्यात सामील करावं, कारण आम्ही मराठी भाषिक इथं बहुभाषिक आहोत। असं असताना मुंबई राज्यामध्ये आम्ही पूर्वी असताना स्वातंत्र्यापूर्वी आम्हाला त्यांनी कर्नाटकात घातलं किंवा त्यावेळच्या म्हैसूर राज्यात घातलं, हे चुकीचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो निर्णय त्यांनी बदलावा आणि त्या निर्णयाची चुकीची दुरुस्ती करावी यासाठी आणि आमच्या महाराष्ट्र जाण्याच्या मागणीसाठी आम्ही केंद्र सरकारबरोबर केंद्र सरकारच्या निषेधार्थ गेली 70 वर्षे फेरी काढत आहोत। त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा फेरी निघणार। आज या ठिकाणी आम्हाला त्यांनी 5 लाखाचा जामीन आणि 5 लाखाचा वैयक्तिक जामीन याच्यावरती आमची इथं सह्या करून घेतलेल्या आहेत। हे जरी असलं तरी आमच्या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, आमच्या निषेध फेरीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही। आमची निषेध फेरी ही संभाजी उद्यानामध्ये निघणार आणि दरवर्षीप्रमाणे त्याची सांगता मराठा मंदिरामध्ये होऊन त्याचं सभेमध्ये रूपांतर होऊन आम्ही केंद्र सरकारचा निषेध करणार आणि यावर्षीची फेरी ही होणारच। त्यांनी परमिशन देवो अगर न देवो आम्ही त्याची तमा बाळगणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही फेरी काढणारच। 29 सप्टेंबरला अर्ज केला आहे। आज मला वाटतं जवळजवळ 27 उद्यापर्यंत महिना होतो आहे, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन दिलेलं नाही आहे, लेखी आम्हाला कळवलेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही ते ग्रँटेड धरतो की परमिशन देणार आहेत। महाराष्ट्रामधनं समन्वयक मंत्र्यांना आमंत्रण पाठवलेलं आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट केली आहे की समन्वयक मंत्र्यांना पाठवून द्या म्हणून। बघूया ते कोण पाठवतात, कोणाला पाठवतात। MES आयोजित करत असलेल्या 1 नोव्हेंबरच्या काळा दिन सादरीकरणास केंद्र सरकारही अन्याय करत आहे। त्यामुळे आम्ही काळा दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तेथील मंत्र्यांना आमंत्रित केले आहे असे त्यांनी सांगितले। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।